Okay. So this is Sunday exam. वीकली जी एक्झाम आहे तुमची, आपण आधी सुरुवातीला कमी क्वेश्चन ठेवले होते, हळूहळू क्वेश्चन वाढवत चाललोय आपण. इंट्रोडक्शनरी पार्ट होता पूर्ण. सो दिस संडे a total 60 question will be there, right? 20 physics, 20 chemistry and 20 for bio. So total will be there 60 question and total marks will be 240 marks. So yes, we are trying to a negative mark system also, Aniket. पण आपली कंडिशन कशी झाली ते पब्लिकली नको सांगायला, ठीक आहे? म्हणजे सर्व पाहिजे आपल्याला, ऍप पाहिजे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पाहिजे, अजून कोणते तरी हे पाहिजे, पण जाऊ द्या, मला पब्लिकली नका बोलायला. ओके चलो ठीक आहे, ठीक आहे. वर्क करतोय आपण, त्यावरती सुद्धा वर्क करतोय, पण आपल्या लेवलनेच आपल्याला वर्क करायचं. लक्षात घ्या, ऍप वगैरे खूप खर्च येत आहे, या ऑनलाईन सिस्टीमला सुद्धा खूप खर्च येत आहे सध्या. थोडस तिथे पण विचार करावा लागत आहे. फीस आपली हळूहळू जमा होते, त्याच्यामुळं खर्च पण विचार करून, म्हणजे आता फीस तर आम्ही असं कुठे सॅलरीज कर्मचाऱ्यांचे जे आहेत आणि जे काही इक्विपमेंट लागत आहेत त्याच्यावरतीच आहे. सो सर्व गोष्टीवर विचार केला जात आहे. ऍप, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम, अजून लाईव्ह लेक्चर, क्वालिटी, या सर्व गोष्टी मॅनेज करायच्यात आपल्याला. पण आपण आपल्या लेवलने मॅनेज करतोय आणि तोच विषय निघालाच आहे, तर रजिस्ट्रेशन आणि फीस कम्प्लीट करून घ्या मग, राईट? ओके चलो. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. अगेन 240 मार्क्सची एक्झाम असेल याच्यामध्ये. चॅप्टर माहितीच आहे तुम्हाला, वेक्टर आणि रिव्हिजनचा युनिट चॅप्टर असेल. करंट इलेक्ट्रिसिटी वरती प्रॉब्लेम नसतील, याचा अर्थ करंट इलेक्ट्रिसिटी 2 दिवस पाहायचं नाही असं नाहीये. ओके सो ठीक आहे. तर करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण काय काय पाहिलं होतं पहा काल, की करंट इज अ रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. करंट इज अ रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. फॉर्म्युला फॉर करंट, युनिट, डायमेन्शन, या सर्व गोष्टी आपल्याला आलेल्या आहेत. याला अवरेज करंट म्हणतात. चार्ज अपॉन टाइम. इन्स्टंटेनियस जर करंट काढायचं असेल, इन्स्टंटेनियसची व्हॅल्यू, त्याचं डेरिव्हेटिव्ह याचा अर्थच असतो ऍट दॅट इन्स्टन्स. डीक्यू बाय dt आपण आय पाहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर कन्व्हेन्शनल करंट, जे की आपण सर्किट मध्ये अझ्युम करणार आहोत, त्याची डायरेक्शन पाहिलेली आहे आपण, ठीक आहे? सो त्याची डायरेक्शन आपण सर्किट मध्ये पाहिली असता, जर बॅटरी कनेक्टेड आहे, बॅटरीमध्ये एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतं, एक निगेटिव्ह टर्मिनल असतं. सो इट विल गो फ्रॉम अ पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल इन आउटसाइड ऑफ बॅटरी, बॅटरीच्या मध्ये नाही, सर्किट मध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल गेलेला आहे. करंटची डायरेक्शन आणि पॉझिटिव्ह चार्जची डायरेक्शन ही सेम आहे, आणि करंटची डायरेक्शन आणि निगेटिव्ह चार्जची डायरेक्शन ही अपोजिट आहे. ऑल्सो करंट फ्लोज फ्रॉम कुठे सांगा, पोटेन्शियल, कोणीकडून कोणीकडे पोटेन्शियल, जर पोटेन्शियल डिफरन्स दिला तुम्हाला तर कसा फ्लो होतो, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल और लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल, कशा प्रकारे फ्लो होतो करंट? कन्व्हेन्शनल करंट बद्दल बोलत आहोत आपण. हायर टू लोअर, व्हेरी गुड. ओके चलो, व्हेरी गुड. हायर टू लोअर, तर हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. आणि मी एक सांगत असतो की ज्याप्रमाणे आता जेव्हा जेव्हा करंट आहे तेव्हा एक अनालॉजी लक्षात ठेवायची तुमच्या बॅक माइंड मध्ये, की सेम जसं वॉटर बद्दल असतं. वॉटर समजा वन टँक मधून अदर टँक मध्ये जर फ्लो करायचं असेल, लक्षात घ्या, वन टँक मधून अदर टँक मध्ये जेव्हा, तर ऑटोमॅटिकली याच्यामध्ये की एक टाकी समजा अशी वरी आहे पाण्याची, एक टाकी खाली आहे, तर ऑटोमॅटिकली या टँक मधून या टँक मध्ये वॉटर फ्लो होईल, राईट? आणि हा वॉटर करंट आहे, आपण सेम आहे याचाच
चार्ज सुद्धा अशाच पद्धतीने हाय, जर जास्त हाईट म्हणजे त्याला हायर पोटेन्शियल म्हणूया, कमी हाईट म्हणजे त्याला लोअर पोटेन्शियल म्हणूया. मग जसं जसं आपण या दोन टँक मधला हाईट जी आहे ती जर वाढवली, समजा यात ही हाईट, ही जी टँक आहे हा तो इथे ठेवला नेऊन, सो करंट विल बी मोर ओर लेस. सांगा, जर हाईट या टँकची आपण वाढवली, ही टँक आपण इथे ठेवला वर, सो करंट इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार सांगा मला. वॉटर बद्दल पाहूया आपण, आपल्याला बाकीचं काय माहित नाही, इलेक्ट्रॉन दिसणार नाही आपल्याला जन्मभर, सो आपण इलेक्ट्रॉन विषयी कशाला बोलायचं, वॉटर बद्दल बोलूया. काय होईल, जर टाकी जर वर नेली तर काय होईल, ओके करंट विल बी मोर इन्क्रीजेस, व्हेरी गुड. सो also when the potential difference म्हणूया आपण, की हा जर हायर पोटेन्शियल असेल, हा जर लोअर पोटेन्शियल असेल, मीन्स इफ वन पॉइंट इज 20 volt and other point is a 10 volt, and if one point is a 40 volt, other point is 10 volt, current in second case will be more because higher potential difference, higher potential difference. So you can also remember that potential क्वांटिटी आपण पाहणार आहोत, त्याचे डेफिनेशन पण पाहणार आहोत. पण पोटेन्शियल म्हणजे काय आहे, की त्या करंटला किंवा त्या चार्जला मूव्ह करण्याची त्याची जी कॅपॅसिटी आहे, त्याच पद्धतीला एका प्रकारे पोटेन्शियल म्हटलेलं आहे आपण. सो हायर पोटेन्शियल हायर करंट, राईट. हायर पोटेन्शियल म्हणजे हायर पोटेन्शियल डिफरन्स. सो यू कॅन आन्सर दॅट, in which case current will be more. First, second, third. In which case a current will be maximum. Right, very good, very good. In second case current will be maximum. कसा मॅक्झिमम असणार याच्यामध्ये, की जास्त पोटेन्शियल डिफरन्स आहे. म्हणजे सेम अनालॉजी आपली पाण्याची येणार परत पहा, की एक टाकी इथं आहे आणि एक टाकी इथं आहे, तर याच्यामध्ये तेवढा हाईट डिफरन्स नसेल, या दोन्ही टाकी वर घेऊन गेल्यानंतर काही फरक पडणार नाही. पण जेव्हा एक टाकी इथं असते आणि एक टाकी इथं असते, म्हणजे मॅटर काय करतंय, दोन वॉटर टँक मधली जी हाईट आहे ती मॅटर करतंय. तसंच याच्यामध्ये दोन पॉइंट मधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो मॅटर करतंय. अल्दो याच्यामध्ये हा पॉइंट 60 व्होल्ट आहे, म्हणजे पोटेन्शियल खूप जास्त आहे, पण अदर पॉइंट इज ऑल्सो 55 व्होल्ट, म्हणजे त्यांच्यामध्ये डिफरन्स इज ओनली 5 व्होल्ट आहे. पण इथे पहा 40 व्होल्ट 10 व्होल्ट, डिफरन्स इज 30 व्होल्ट. सो ऑब्विसली करंट इन अ सेकंड केस विल बी मॅक्झिमम, राईट. सिंपल गोष्टी आहेत, राईट. तर आपण काल ज्याप्रमाणे एक प्रॉब्लेम पाहिला होता एकदम सिंपल चार्ज फ्लोचा, त्याचप्रमाणे घ्यायचंय, त्याच्यावरतीच कंटिन्यू करूया आपण. ओके, राईट डाऊन अ प्रॉब्लेम. Hundred protons are passing in left hand side. Hundred protons are passing in left hand side direction within 4 seconds. Within 4 seconds. Then find out the amount of current and its direction. Then find out amount of currents
चलो एकदम सिंपल आहे. ओके, 4 into 10⁻18 एम्पियर अँड डायरेक्शन 4 येणार का? 0.4 येणार, लक्षात घ्या बरं. 4 आलंय का? ओके चलो, 4 into 10⁻18 एम्पियर, राईट. ओके, व्हेरी गुड. आणि डायरेक्शन काय येणार? डायरेक्शन लेफ्ट साइड. ओके, राईट. 4 into 10⁻18 किंवा 0.4 into 10⁻17 एम्पियर अँड डायरेक्शन इज फ्रॉम लेफ्ट हँड साइड और टुवर्ड्स द लेफ्ट. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. काल ज्या जिथून एंड केलं होतं आपण, जिथे तिथून स्टार्ट केलेला आहे. प्रोटॉन दिलेला आहे. चार्ज ऑन इच प्रोटॉन आपल्याला माहिती आहे, राईट. चला, सर्वांचं आन्सर असलं पाहिजे. सर्वांचं हे आलंय का? एकदम सिंपल आहे. कालचं लेक्चर पाहिलंय का? एखादं लेक्चर जर मिस झालं लाईव्ह तर रेकॉर्डिंग कंपल्सरी पहा. ओके, एवढं दिसतंय, व्हेरी गुड. चलो, काही जणांना म्हणजे फॉर्म्युला थोडासा चुकीचा वाटतोय कधी कधी. क्लिअरिटी वगैरे आहेत, बरेचसे इश्यू आहेत आपल्याला, पण इश्यू वरती फोकस नाही करायचं. काय करायचं ते मॉर्निंग लेक्चरला या. मी असं बाबा टाईप ज्ञान देतो तुम्हाला, आहे का नाही? ओके चलो. हा, बॅटरी आपली चांगली आहे आणि बऱ्याच जणांचे बॅटरी वाढत आहेत ड्यू टू लॉकडाऊन. कम्प्युटर, मोबाईल इफेक्ट पडणार आहे का नाही? त्याच्यामुळे कमीत कमी वापर करा. आता हे तर नेसेसरीच आहे, पण लेक्चर झाल्यानंतर गप्प मोबाईल, लॅपटॉप बंद करून ठेवा रे बाबांनो. एवढ्या लहान वयात म्हणजे नका. आता हे नेसेसरी आहे, ठीक आहे. तुमच्या क्लास असेच चालू आहेत, पण बाकीच्या सर्व गोष्टी बंद करून ठेवा. मला ऍक्च्युली त्रास होतोय. म्हणजे मला तर आवडतं ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये असं काहीतरी. हा, व्हिडिओ बघावं लागतात, बरोबर आहे. सर्वांचेच व्हिडिओ बघावं लागतायत, पण तेवढेच कामापुरतं. आता मला पण लेक्चर घ्यावे लागतायत आणि त्या व्हॉट्सअप नंतर भंड आणून सोडलाय. सोडाच ते तर, लक्षात घ्या. पण कामापुरतच, बाकीचं बंद करून टाका ते. ओके चलो. सो लॉकडाऊन मुळे डिजिटल थोडा वापर वाढलाय. मी पण आतापर्यंत एवढ्या गोष्टी, म्हणजे मला तर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची एवढी आवड आहे, ते म्हणजे खोलायचीच आवड आहे डायरेक्ट. पण मी पण ट्राय करतोय की त्यांच्यापासून दूर राहण्याचं, पण काय करणार आता, सध्या आहे काही वेगळं, म्हणजे वेगळं करू शकत नाही. सर, मोबाईल अवेलेबल नसतोच, व्हेरी गुड. तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे म्हणून आली. अवेलेबल नसेल तर ज्या टाइम मध्ये लेक्चर आहे त्याच टाइम मध्ये, कारण खरंच या वयामध्ये तुमच्यामध्ये, म्हणजे आता तुम्ही तर हुशार आहात स्पेसिफिकली, ठीक आहे, पण आपल्याला काय की म्हणजे पहिल्या दुसरीच्या विद्यार्थ्यांपासून मोबाईल हातात द्यावं लागतंय. आणि काही असे पॅरेंट्स आहेत, पॅरेंट्स कुठवर लक्ष देणार ते, किंवा पॅरेंट्सला पण जास्त काही माहिती नाहीये. म्हणजे पॅरेंट्सचे फोन येत आहेत की सर तुम्ही एवढे दिवसभर कसे लेक्चर घ्यायला हो, आमच्या पोराचं नेट संपून चालले पण तुमचे लेक्चर संपना झालेत. असं पण वाटायला कोणाकोणाला. दिवसभर आपले लेक्चर नाही आहेत, ठीक आहे. फिजिक्सचे 2 लेक्चर होत आहेत 11 साठी, 12 साठी. केमिस्ट्रीचं 1 लेक्चर होत आहे, बस 3 आवर्स. 10 साठी 2 आवर्स, राईट. ओके चलो. तर असंच विषय निघाल्यामुळे सांगितलं मी. ओके चलो, स्टार्ट विथ आवर कंटिन्यू प्रॉब्लेम सर. सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज 80 protons are moving towards the RHS. Yeah, 80 protons are moving towards RHS. 80 protons are moving towards RHS and 70 का नाही, 70 ओके चलो. 80 protons are moving towards RHS and 70 electrons are moving towards LHS, and 70 electrons are moving towards LHS in 5 seconds. In 5 seconds. Then find amount and direction of current. Amount and direction of current.
चला उठलेले आहेत विद्यार्थी पण. ओके, कितना आया? 3.2 into 10 raised to minus 19 RHS. ओके, मस्त मस्त मस्त. चला नो प्रॉब्लेम, चला सॉल्व्ह करा, काय होत नाही. नेटवर्क प्रॉब्लेम येईल, पाऊस येईल, ऊन येईल, वारा येईल, वादळ येईल, काय प्रॉब्लेम आपल्या पुढे ते एकदम छोटेसे आहेत, ते काहीच नाही काहीच नाही काहीच नाही बिलकुल. थोडं थोडं दार चमकायला लागलं वाटायला मला, आता उजेड यायला लागलं. ओके, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आणि आपण बंद करूया ते. चला आलंय का सर्वांना? पहा आधी काय केलेलं आहे. 80 प्रोटॉन्स, 80 प्रोटॉन्स and 70 electrons. 80 protons are moving in right hand side and 70 electrons are moving in left hand side, right? याच्यामध्ये करंट ड्यू टू प्रोटॉन कुणीकडे असणार सांगा मला, चला लवकर. करंट ड्यू टू प्रोटॉन कुणीकडे असणार? करंट ड्यू टू प्रोटॉन कुणीकडे असणार? 3 वेगवेगळे आन्सर आलेले आहेत, 4 वेगवेगळे आन्सर आलेले आहेत, तर मजा येईल मला. आणि पब्लिक टाकायचं रे आन्सर, म्हणजे ते सर्वांना कळतं ना, म्हणजे चुकू द्या, चुकायला चुकीला माफी नाही असं म्हणत नाही मी, म्हणजे असं नाहीये. ओके, चुकेल ना आन्सर, चुकेल की पहिल्याच वेळेस कसं येईल, पहिल्याच वेळेस सगळ्याला आलं तर सगळेच डॉक्टर होतील ना. ओके, सिंपल जरी प्रॉब्लेम असतील, तुम्हाला आठवडाभरातच वाटेल की सरांनी एवढे सिंपल कसं काय प्रॉब्लेम घेतले, तर काय होत नाही, काय प्रॉब्लेम नाही. सो याच्यामध्ये पहा, प्रोटॉनमुळे करंटची डायरेक्शन RHS आहे. व्हेरी गुड, करंटची डायरेक्शन प्रोटॉनमुळे काय आहे? RHS आहे. आणि इलेक्ट्रॉनमुळे डायरेक्शन सांगा मला. प्रोटॉनची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम असते, आणि इलेक्ट्रॉनची आणि करंटची डायरेक्शन कशी असते? अपोजिट असते, बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्ज. सो देअरफॉर LHS नाही निखिल, इलेक्ट्रॉन LHS ला चालत, इलेक्ट्रॉन लेफ्ट हँड साइडला जात आहेत, त्याच्यामुळे करंटची डायरेक्शन सुद्धा याच डायरेक्शन मध्ये असेल, IE. इलेक्ट्रॉनचा करंट सुद्धा राईट डायरेक्शनला आहे आणि प्रोटॉनचा करंट सुद्धा राईट डायरेक्शनला आहे. देअरफॉर टोटल करंट इज इक्वल टू IP प्लस, हो सर, IE. ओके सर, Q इंटू T अपॉन Q प्लस T इंटू 9 अपॉन T. प्रोटॉन वरचा चार्ज, टोटल प्रोटॉन सर 80 होते, इंटू 1.6 इंटू 10⁻⁹ अपॉन टाइम 5 सेकंद दिलाय सर, आणि टोटल इलेक्ट्रॉन 70 होते, प्लस का केलंय सर? दोघांचे डायरेक्शन राईट हँड साइड आहे, त्याच्यामुळे 1.6 इंटू 10⁻⁹ अपॉन 5 लक्षात ठेवायचंय. इथे इलेक्ट्रॉन वरती जरी निगेटिव्ह चार्ज असला तरी इथं मायनस साइन घ्यायचं नाही, कोरून ठेवा, कोरून. इथे जरी इलेक्ट्रॉन असेल, वाटेल इलेक्ट्रॉन वरती -1.6 असतं की, तर ते डायरेक्शन आपण ऑलरेडी कन्सिडर केलेली आहे. सो याच्यामध्ये इथे मायनस लिहायचं नाही एकदा याच्यानंतर लिहिल्यानंतर. सो वी कॅन टेक 1.6 इंटू 10⁻⁹ अपॉन 5 जर कॉमन केलं, 80 प्लस 70 150, हे किती आलं?
30 आलं आणि 16×48 48 into 10⁻19 ampere and the direction of the current will be in right hand side. 2.8 कसं आलं रे? कैसे ओमकार? चेक करा, चेक 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 चेक. सर्व पुढे आहे तुमच्या. 80 प्रोटॉन राईट हँड साइडला गेलेत, 70 इलेक्ट्रॉन लेफ्ट हँड साइडला गेलेत. या दोघांमुळे सुद्धा करंट राईट हँड साइडलाच आहे. त्याच्यामुळे या दोघांची बेरीज केली, याच्यामध्ये क्यू टोटल प्रोटॉन आहेत 80 इंटू चार्ज ऑन इच प्रोटॉन इज 1.6 इंटू 10⁻90 प्लस करायचंय. आणि टोटल इलेक्ट्रॉन गेलेले आहेत 70 इंटू चार्ज ऑन इच इलेक्ट्रॉन इज 1.6 इंटू 10⁻90 राईट. सो अपॉन 5 सो हे जर कॅल्क्युलेशन केलं तर 48 इंटू 10⁻19 और वी कॅन राईट इन सायंटिफिक नोटेशन. सर कोणाचा आन्सर करेक्ट आलं होतं बघू द्या बरं मला. कुठे मिस्टेक झाली होती चेक करा, आणि ही मिस्टेक पुन्हा करायची नाही, फक्त एवढंच लक्षात राहायचं. समजला का प्रॉब्लेम? चमकलं का? कुठे चुकलं होतं? बाकीचे रे, बाकीचे काय करते? सो गया है सारा जहां, सो गई है मन. हा नाही नाही नाही, जागे आहात. व्हेरी गुड. ओके, देन हे दंडानं झालं का? हे झालेलं आहे. सो आता एक मिस्टेक सुधारण्याची संधी बऱ्याच जणांना भेटत नाही, पण तुम्हाला भेटणार आहे. आता एक प्रॉब्लेम तुम्ही स्वतः ती मिस्टेक दुरुस्त करून करायचा आहे. ओके, चलो राईट डाऊन नेक्स्ट प्रॉब्लेम. लिहा. "20 protons and 10 electrons are moving in RHS." Next problem. 20 protons and 10 electrons are moving in RHS direction in 4 seconds. काय आहे प्रॉब्लेम? 20 protons and 10 electrons are moving in RHS direction in 4 seconds. Find out the current. करंट फाइंड आउट करा म्हणल्यावर अमाउंट पण फाइंड करायचंय आणि डायरेक्शन पण फाइंड करायचंय. अगेन आय एम रिपीटिंग वन टाइम. 20 protons and 10 electrons are moving in RHS direction in 4 seconds. Then find out the current. ओके चलो, व्यवस्थित सोडवायचं है. गलती से मिस्टेक नहीं होनी चाहिए. गलती से मिस्टेक नहीं होनी चाहिए.
चलो check one more time what we are doing. Calculation plus minus एकदा चेक करा. बदे चेक कर एकदा. ओके राईट अनिकेत. ओमकार. राईट. ऑल्सो पोस्ट डायरेक्शन लिहायचे. चला बाकीचे काय करतायत? कांचन, ज्ञानेश्वरी, महेश. आपले उत्तर काय येत नाहीत? मृणाली, वैष्णवी आहेत का झोपी गेलो? वेदांत 12 कसं येते रे? 12 का आणाला उगच उग? वेळ द्यायचंय. अरे एवढं सिंपल आहे रे. एवढं तुम्ही याला अवघड का? मलाच वाटायला सिंपल उग. सर तुम्ही काय करून बसला? ओके व्हेरी गुड. तर ढकल जरास चलते. एवढ्या सकाळी सकाळी पण नेट चालणं आलंय. कैसे निकाल रहे हो रे? नाही नाही तुला नाहीच म्हंटल मी. 1-0 नेट मुळे चालणं आलाय का काय? 1-0 आगाव कसा आला? नेट मुळे आला. द प्रॉब्लेम इज गिवन. चला बाकीचे ज्ञानेश्वरी, वेदांत, प्राची. डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे. चुकून आला. ओके. 20 काय दिलेला आहे प्रॉब्लेम? मला एकदा पाहू द्या. 20 protons and 10 electrons. Okay, 20 protons and 10 electrons are moving in RHS. Okay, sir. We will consider current due to proton is IP, and this will be IE. Now, प्रोटॉनची आणि करंटची डायरेक्शन सेम असेल तर एस टाइप करा, अपोजिट असेल तर ओ टाइप करा. चला पटकन. आन्सर का चेंज केलं रे स्वप्नील तू? आधी नाही. ओके चलो सांगतो मी. चला पटकन. प्रोटॉनची आणि करंटची डायरेक्शन सेम असते. व्हेरी गुड. चलो इलेक्ट्रॉन आणि करंटची डायरेक्शन. इलेक्ट्रॉन आणि करंटची डायरेक्शन अपोजिट. व्हेरी गुड. म्हणजे इकडे राईट हँड साइडला इलेक्ट्रॉन चाललेत म्हणजे मी करंटची डायरेक्शन अशी घ्यायला पाहिजे आणि प्रोटॉनची डायरेक्शन अशी घ्यायला पाहिजे. सो प्रोटॉन मुळे करंट राईट हँड साइडला आहे, इलेक्ट्रॉन मुळे करंट लेफ्ट हँड साइडला आहे. कारण इलेक्ट्रॉन राईट हँडला चाललेत म्हणजे करंट लेफ्ट हँडला असला पाहिजे इलेक्ट्रॉनचा. प्रोटॉन राईट हँडला चाललेत म्हणजे करंट पण राईट हँड डायरेक्शनला असला पाहिजे. स्वाहा. So total current I is equal to IP plus or minus IE. IP is a Q by T minus Q upon due to proton and Q due to electron upon T. So total charge is equal to काय येणार? 20 प्रोटॉन आहेत. So 20 into 1.6 into 10 raised to minus 19 upon सेकंद किती दिलेत? 4 सेकंद दिलेत आय थिंक. ओके. सो मायनस याच्यावरचा चार्ज
10 into 1.6 into 10 raised to minus 19 अपॉन 4. हे एवढी गोष्ट तुम्ही इथे आणि इथे कॉमन घेऊ शकता. सो 20 minus 10 10 1.6 into 10 raised to minus 19 into 10 upon 4. हे 10 म्हणजे 16 होईल आणि भागिले 4 केला तर 4 होईल. 4 into 10 raised to minus 19 एम्पियर. राईट का? 4 into 10 raised to minus 19. हे 12 कसा आला असेल? 12 येण्यासाठी तुम्ही काय केलं असेल याचा विचार करतोय. ठीक आहे, चला क्लिअर झालं का हे? आणि डायरेक्शन कशी असणार मग? जास्त करंट कोणाचा आहे? जास्त प्रोटॉन आहेत का इलेक्ट्रॉन आहेत? प्रोटॉन आहेत. तर प्रोटॉनच्या करंट कोणीकडे आहे? राईट हँड साइड. सो द करंट विल बी इन राईट हँड साइड. प्लस केल्यावर 12 येतं का? ओके, प्लस कुणी करायला सांगितलं होतं पण बद्यांनो? चला क्लिअर आहे का हे? क्लिअर असेल तर येस आहे आपल्याकडे लेटर. नसेल तर सांगा, क्लिअर करून घेऊ आपण, तो पण काही प्रॉब्लेम नाही. अजून एक घ्यायचंय? ओके चलो, वी विल टेक वन मोर. ट्वेंटी प्रोटॉन्स अँड 30 इलेक्ट्रॉन्स. ओके चलो, राईट. क्लिअर आहे सर्वांना? अजून एक तुम्ही सॉल्व्ह करायचंय, मी आन्सर सांगणार नाही, कॅल्क्युलेट करून नाही देणार, तुम्ही सॉल्व्ह करायचे. एकदम सिंपल क्वेश्चन आहेत, घाबरू नका. आणि येत नसतील तरी घाबरू नका, सिंपल आहेत. पण सर येत नाही म्हणाले, मग सायन्स घेऊ का आर्टच घेऊ असे विचार येणं झालेत ना मनात? नाही, तेवढे येत नाही, तुम्ही कॉन्फिडन्स आहात, मला तेवढा विश्वास आहे. ओके चलो, सो काय देत हो तुम्ही? 20 protons and 30 electrons are moving in LHS direction. 20 protons and 30 electrons are moving in LHS direction. Twenty protons and 30 electrons are moving in LHS direction in 5 seconds. In 5 seconds. Find out the current. Find out the current and direction. चला, कोणाला जर कॅल्क्युलेट करायचंय आणि जर कोणाला काही अडचण असेल तर अनम्यूट करून डायरेक्ट मला बोलू शकता तुम्ही. ठीक आहे, इन 5 सेकंद. इन 5 सेकंद सांगितलेलं आहे ओमकार. जर काय अडचण डाऊट विचारायची असेल तर अनम्यूट करून लगेचच मला विचारू शकता. ओके, वी विल सी. ओमकार 20 आणि 30 दिलंय का मी?
नाही. हा, ओके ओके, राईट. ओके ओके, व्हेरी गुड. ओमकार, प्राची, अनिकेत. ओके, वेदांत आन्सर चेक करा. कॅल्क्युलेशन मध्ये वेदांत आन्सर चुकलेला आहे. मृणाली पॉवर मध्ये चेक करा. कांचन राईट आहे. मृणाली पॉवर चेक करा एकदा 10च्या. इंडेक्स कसं करायचंय, कॅल्क्युलेशन माहिती नाही. ओके, आदित्य. कॅल्क्युलेशन आता हे तर एवढं तर सर्वांना आलं असेल. 3.2 राईट, व्हेरी गुड. के इलेक्ट्रॉन इकडे आहेत, हे 30 इलेक्ट्रॉन आहेत, हे 20 प्रोटॉन आहेत. फक्त यांची डायरेक्शन इकडे आहे, यांची डायरेक्शन इकडे आहे. ओ सर, ब्रिलियंट ब्रिलियंट ब्रिलियंट, असं आम्हाला का नाही जमलं. ओके चलो, तर याच्यामुळे याची डायरेक्शन इकडे असणार, याच्यामुळे इकडेची डायरेक्शन इकडे असणार. वा 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 वा. ओके चलो, परत करंट अपोजिट आहे म्हणजे मायनस करायचा आहे. फक्त एवढंच आहे की आयचा जास्त आहे आयपी पेक्षा, म्हणून हे मायनस हे करू शकता, किंवा असं जरी केला तर तुमचा आन्सर फक्त मायनस येईल. नो प्रॉब्लेम. इथं फक्त 20 प्रोटॉन्स इकडे गेलेले आहेत आणि हे 30 इलेक्ट्रॉन्स इकडे गेलेले आहेत. सो याची वजाबाकी 20 मायनस 30 10 येणार. तर यांची वजाबाकी आलेली आहे 10 आणि इथे येणार 5. बाकी काहीच करायचं नाहीये. फक्त हे मायनस हे केलं असेल तुम्ही, मी हे मायनस हे केल्यामुळे मायनस आले, काही फरक नाही पडत. आपण डायरेक्शन याच्यानुसार सांगणार आहोत. सो हे किती आलं पहा. हे जर 2 झालं तर 1.6 इंटू 2 3.2 इंटू 10⁻⁻19. मी इंडेक्सला हातच नाही लावला, इंडेक्सला हातच लावला नाही, तसाच तसा आहे. फक्त कॉमन काढलं हे वजाबाकीमध्ये 20 मायनस 30 येईल. सो हे 3.2 इंटू 10⁻⁻19 येणार. आणि यश आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनचे जो करंट आहे तो जास्त आहे, कारण 30 आहेत आणि प्रोटॉन 20 आहेत. सो इलेक्ट्रॉनचं डायरेक्शन कुणीकडे आहे, RHS. देअरफॉर करंट विल बी इन राईट हँड साइड. क्लिअर आहे का? ओके चलो. इज एनीवन फेसिंग अ डिफिकल्टी? जर काय अडचण असेल तर विचारू शकता मला. त्या कंटिन्यू पुढे मूव्ह करायचंय.
ओके, नो प्रॉब्लेम. चलो, तर पहा आतापर्यंत करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये काय पाहिलं आपण की इलेक्ट्रिक करंट इज अ रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज दॅट इज क्यू बाय टी, और वी कॅन राईट इट इनटू डी क्यू बाय डी टी. राईट आहे. बर, त्याच्यानंतर काय झालेलं आहे की ओके, चलो, नो प्रॉब्लेम. तर त्याच्यानंतर आपण पाहिलं की कन्व्हेन्शनल करंटची जी डायरेक्शन आहे ती पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी असते, हायर पोटेन्शियल लोअर टर्मिनल असते. प्रोटॉनची आणि इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन सेम असते आणि इलेक्ट्रॉन आणि याची डायरेक्शन अपोजिट असते. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. एकदम सिंपल आहे, इथपर्यंत काही अडचण नाही. तर याच्यानंतर हेडिंग टाका की इलेक्ट्रिक करंट कॅरियर्स. हे करंट कॅरियर्स म्हणजे कोण आहेत, करंट कोणामुळे फ्लो होतोय हे आपल्याला वेगवेगळ्या फेज मध्ये पाहायचं आहे. हेडिंग टाकायला पाहिजे तुम्ही इलेक्ट्रिक करंट कॅरियर्स. इलेक्ट्रिक करंट कॅरियर्स. आदित्य, तू आधी फाउंडेशनचे लेक्चर करू शकतो. आदित्य, आधी फाउंडेशनचे लेक्चर आपल्या युट्यूब वरती चॅनल वरती आहे, तर ते आधी कर, मग हे 11वीचे क्लास कर. ओके, चलो, बाकी कंटिन्यू करा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची होती की याच्या पुढे लेक्चरच्या लिंक, म्हणजे आज जर लेक्चर झालं, तुम्ही जर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहताय तर लिंक वेब ग्रुप वरती येईल असं नाही. चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल वरती पहा व्हिडिओ. आता तुम्ही एवढे मोठे झालात की व्हिडिओ कुठे आहे हे पण 1 ते 2 दिवसात, कारण तुम्हाला पब्लिकली व्हिडिओ भेटणार नाहीत विदाऊट पेइंग फीस और रजिस्ट्रेशन. यू कॅन नॉट वॉच और कंटिन्यू दिस लेक्चर. ओके, चलो. तर आपण हेडिंग काय टाकलेली आहे की इलेक्ट्रिक करंट कॅरियर्स म्हणजे काय की हे करंट, इलेक्ट्रिक करंट जो आहे तो कोणामुळे फ्लो होतोय. आपण जनरली पाहिलं की ऍटम मधून प्रोटॉन तर बाहेर निघत नसतात, इलेक्ट्रॉन ऍक्च्युअली बाहेर निघत असतात. पण वेगवेगळ्या फेजेस मध्ये वेगवेगळे करंट कॅरियर्स असतात. पहा, लक्षात घ्या. जसं की आपण मेटल, मेटल म्हणजे सॉलिड म्हणू शकता तुम्ही. सॉलिड मध्ये फक्त मेटल मधून करंट जातो. नॉन मेटल्स आर, तुम्हाला माहिती आहे, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, सो मेटल मध्ये करंट कॅरी आर द इलेक्ट्रॉन्स. मेटल मध्ये करंट कॅरियर्स कोण असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्यानंतर जर तुम्ही लिक्विड घेतलं तर लिक्विड मध्ये तुम्हाला माहिती असेल की केमिस्ट्रीच्या चॅप्टर मध्ये किंवा तुम्हाला पुढे होईल, कोणता चॅप्टर आहे, केमिकल सोल्युशन, त्याच्यामध्ये बॅटरीज वगैरे पाहिजे तुम्हाला, तुम्ही इलेक्ट्रिक सेल वगैरे तयार करचाल त्याच्यामध्ये. ठीक आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री असा काहीतरी चॅप्टर आहे. ओके, सो याच्यामध्ये इन द लिक्विड करंट कॅरियर्स आर द आयन्स. आयन्स फॉर्म होतात लिक्विड मध्ये, माहितीये. सो याच्यामध्ये लिक्विड मध्ये करंट कॅरियर्स कोण असतील? आयन्स असतील. आणि गॅसेस मध्ये कोण असेल मग? गॅसेस मध्ये रिमेंबर आयन्स अँड पॉझिटिव्ह आयन्स असतात. ऍक्च्युली पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह आयन्स मुळे फ्लो होतो आणि निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन मुळे फ्लो होतो. आयन्स तयार होतात पॉझिटिव्ह आयन्स म्हणजे तिथे प्रोटॉन नाही, तेवढं लक्षात घ्यायचंय. हे झालं मेटल, लिक्विड, गॅसेस. अजून काय विचारतात कुठे कुठे? सेमी कंडक्टर मध्ये कोण असतात? सेमी कंडक्टर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर 12th मध्ये होणार आहे आपल्याला. हाय वेटेज वाला चॅप्टर आहे, खूप मोठा चॅप्टर आहे, आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे. पण सध्या पुरतं आपण लक्षात ठेवायचंय की याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आणि होल्स असतात. बघा मी काय सांगितलेलं आहे, पॉइंट काय आहे आपला. मेटल मध्ये जे इलेक्ट्रॉन, म्हणजे मेटल मध्ये जे करंट कॅरियर्स आहेत, मेटल मध्ये जे करंट कॅरियर्स आहेत ते कोण आहेत? इलेक्ट्रॉन आहेत. मेटल मध्ये करंट कॅरियर्स कोण आहेत? इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्यानंतर लिक्विड मध्ये कोण आहेत? आयन्स आहेत. लिक्विड मध्ये आयन्स फॉर्म होतात सोल्युशन मध्ये आणि ते करंट कॅरी. करंट कॅरी म्हणजे कोण? की चार्ज कुणामुळे फ्लो होतोय, राईट. कारण इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आहे? चार्जचं मुवमेंट आहे. मग ते चार्जचं मुवमेंट
मेटल मध्ये इलेक्ट्रॉन मुळे होतं, लिक्विड मध्ये आयन्स मुळे होतं, गॅसेस मध्ये पॉझिटिव्ह आयन्स असतात आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स असतात, आणि सेमी कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन्स अँड होल्स असतात. ऍज इट इज लक्षात ठेवायचंय. एनसीआरटी मध्ये पण टॉपिक आहे याच्यावरती, थेरॉटिकली एमसीक्यू फ्रेम होऊ शकतो. सो 1 बाय 1 लिहून घ्या. आधी मेटल टाका, मेटल टाका. इन मेटल्स current is carried by electrons. In metal, current is carried by electrons. In metal, current is carried by electrons. त्याच्यानंतर in liquid, लिक्विड टाकायचं पुढचं. In liquid, current is carried by ions. In liquid, current is carried by ions. Then in gases, current are carried by positive ions and electrons. In gases, current is carried by, in gases, current is carried by positive ions and electron. And in semiconductor, current carriers are electron and holes. In semiconductor, current carriers are electron and holes. जे काही लिहून देतोय नोट्स त्या खूप त्याला म्हणजे व्यवस्थित लिहून घ्यायचंय. एवढा टाइम म्हणजे तुम्ही असंच लिहून घेऊ शकला असता, असं पण शॉर्ट मध्ये केला तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढा लक्षात ठेवा की ऍट द एंड ऑफ द इयर याच्यामध्ये फक्त तुमच्यासोबत वही असली पाहिजे थेरीला. जो कुठून दुसरीकडून चॅप्टर वाचायचा असेल थेरी, तेव्हा मी चॅप्टर टू चॅप्टर सांगत चालेल, पण थेरीसाठी आपली वही ही सुद्धा इनफ आहे लास्टला. त्याच्यावरतीच तुम्हाला रिवाइज करायचंय, त्याच्यावरतीच तुम्हाला अजून शॉर्ट बनवायचं असेल बनवायचंय, आणि एक्स्ट्रा काही पॉइंट वाचायचे असतील तर मी सांगेल. पण थेरी हो सृष्टी आपली 6 ते 7 11 ची बॅच असते, राईट. ओके, सो याच्यामध्ये 10वीचं लेक्चर नंतर सुरू होईल थोड्या वेळात. काय सांगत होतो मी, हा वही व्यवस्थित लिहून घ्यायचे, ते वही तुम्हाला कंटिन्यू वापरायचंय येत्या 2 वर्षासाठी. सो वी विल एंड लेक्चर हेअर अँड विल मेट अगेन टुमॉरो ऍट द सेम टाइम, राईट का? एनिथिंग डाऊट असेल तर विचारू शकता. काही डाऊट आहेत का? चला पटापट 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 पटापट. ऑल क्लिअर आहे? चला सर्वांनी मेसेज करा. उद्या सॅटरडे आहे. ओके, सॅटरडे का? फाउंडेशन पार्ट कम्प्लीट आहे का तुमचा? फाउंडेशन पार्ट कम्प्लीट आहे का तुमचा? उद्या पाटील सरांचं जर लेक्चर नाही होणार, जर फाउंडेशनची एक्झाम असेल तर उद्या आपलं सुद्धा लेक्चर होणार नाही, एवढं लक्षात घ्या. उद्या जर फाउंडेशनची एक्झाम असेल तर आपलं लेक्चर होणार नाही. आणि या नोटीस लक्षात घ्यायचं, लगेच थोबडवरी करून लगेच मेसेज, सर उद्या लेक्चर नाही का, सर उद्या परीक्षा नाही का? लेक्चर कंटिन्यू पहा रे, लास्ट पर्यंत पहा. लेक्चर मध्ये सांगितलं धडधडीत गेल्या वेळेस अशी एक्झाम होणार आहे, असं लगेच सर असं आहे का, सर लेक्चर कसं काय नाही आज,
अरे काय सांगतोय काय नाही, जरा नोटीस आहे का, म्हणजे पागल करून टाकचाल रे, आहे का नाही. म्हणजे काय अडचण नाही तुम्हाला डाऊट असल्यावर सांगायला, पण धडधडीत व्हिडिओ मध्ये जर सांगितलं तर परत आपल्याला नाही पाहायला पाहिजे. काही काही काय करतायत की व्हिडिओ पळत पाहणे, व्हिडिओ स्किप करणे, मग आपल्याला असे डाऊट पडतात. सो उद्या जर फाउंडेशनची एक्झाम जर असेल तर लेक्चर होणार नाही. जर काही अपडेट असेल तर मी ग्रुप वरती इन्फॉर्म करतो. ओके चलो बाय एव्हरीवन, हॅव अ ग्रेट डे. याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्विंग करंट इलेक्ट्रिसिटी वरती मी ज्या टाईपचे घेतले त्या टाईपचे करा. जर उद्या जर आपलं लेक्चर झालं तर आपण डेरिव्हेटिव्हचे थोडेफार प्रॉब्लेम पाहूया. डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन याचे जर लेक्चर पाहिले नसतील तर फाउंडेशन कोर्स जो आहे आपला तो पूर्णपणे युट्यूब चॅनल वरती आपले आहे, तर त्या पाहू शकता. आणि वी विल कंटिन्यू हिअर फ्रॉम टुमॉरो. ओके चलो बाय एव्हरीवन. काही डाऊट आहे का? ओके काही अडचण नाही, एंड करू मी लेक्चर. ओके चला. कोणी बोलतोय का? ओके चलो बाय.